वादी दिवाणी न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल करतात, त्यामध्ये प्रतिवादी हजर होतात आणि प्रतिवादी हे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रूल 10 प्रमाणे दावा परत करावा म्हणून अर्ज देतात। या मेहरबान कोर्टास हा दावा चालवण्याचे अधिकार नाहीत अशा प्रकारचे ते ऑब्जेक्शन असते। ज्यावेळी प्रतिवादी अशा प्रकारचा अर्ज दाखल करतात म्हणजे वादीचा दावा हा कायद्याने चालू शकत नाही, तो वादीस परत करण्यात यावा अशा स्वरूपाचा प्रतिवादीने अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज आधी चालवणे कायद्याने आवश्यक आहे। तसेच त्या दरम्यान वादी हे दाव्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अर्ज देतात आणि दावा दुरुस्त करावा अशी मागणी करतात। याबाबत आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय पाहणार आहोत। या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की वादीने दावा दाखल केला, प्रतिवादी हजर झाले, प्रतिवादींनी वादीचा दावा कायद्याने चालू शकत नाही, तो अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावर वादीस परत करण्यात यावा अशा स्वरूपाचा जर अर्ज दिलेला असेल तर तो अर्ज आधी चालवला पाहिजे आणि जर प्रतिवादीने त्या दरम्यान दावा दुरुस्तीचा अर्ज दाखल केला तर तो अर्ज हा त्या स्टेजला चालू शकत नाही। माननीय कोर्टाने हे पाहावे की ज्या दिवशी दावा दाखल केला त्या दिवशी माननीय कोर्टास तो दावा चालवण्याचे अधिकार क्षेत्र होते किंवा नाही। जर दावा दाखल तारखेच्या दिवशीच माननीय कोर्टास तो दावा चालवण्याचे अधिकार क्षेत्र नसेल म्हणजे ज्युरिडिक्शन नसेल तर वादी हे दाव्यामध्ये दुरुस्ती करून अधिकार क्षेत्र आहे असे म्हणू शकत नाहीत। या केसमध्ये 2 अर्ज दाखल झालेले होते। पहिला अर्ज प्रतिवादीने वादीच्या दावा चालवण्याचा माननीय कोर्टास अधिकार नाही अशा स्वरूपाचे अर्ज दाखल केलेला होता। दुसरा अर्ज हा वादीने दावा दुरुस्त करण्यासंदर्भात दाखल केलेला होता। माननीय कोर्टास ज्युरिडिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र आहे किंवा नाही हा यामध्ये मुद्दा होता। प्रथम कोर्टाने 6 जून 2025 रोजी एक आदेश केला व त्या आदेशामध्ये असे म्हटलेले होते की वादीने जो दावा दुरुस्त करण्याचा अर्ज दिलेला होता, जो अर्ज प्रतिवादीने दिलेल्या अर्जाच्या नंतर दिलेला होता तर तो अर्ज आधी चालवण्यात यावा व त्यानंतर प्रतिवादीचा अर्ज होता ज्यामध्ये प्रतिवादीने असे म्हटलेले होते की वादीचा दावा हा अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावर चालू शकत नाही, तो नंतर चालवण्यात येईल। हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की प्रतिवादीने आधी मेहरबान कोर्टास अधिकार क्षेत्रच नाही अशा स्वरूपाचा अर्ज दिलेला होता, तो अर्ज अगोदर चालवून त्यावर न्यायनिर्णय देणे आवश्यक आहे। वादीने दिलेला दावा दुरुस्तीचा अर्ज हा नंतर दिलेला आहे। तसेच वादीच्या दावा दुरुस्तीमुळे अधिकार क्षेत्राबाबतचा मुद्दा हा डिसाईड करता येणार नाही, कारण ज्या दिवशी दावा दाखल केला त्या दिवशी माननीय कोर्टास अधिकार क्षेत्र होते किंवा नाही हे पाहावे लागेल। दावा दुरुस्त करून मेहरबान कोर्टाचे अधिकार क्षेत्र आणता येणार नाही। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की ट्रायल कोर्ट यांनी वादीचा दावा हा दावा दाखल केलेल्या तारखेदिवशी अधिकार क्षेत्रामध्ये होता किंवा नाही, किंवा एखाद्या कायद्याने बार आहे का, किंवा पेक्युनरी ज्युरिडिक्शन त्या मेहरबान कोर्टास आहे का। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की जर दुरुस्तीचा अर्ज मंजूर केला तर त्या मेहरबान कोर्टाला अधिकार आहे अशा स्वरूपाची ती दुरुस्ती होणार आहे का, त्यामुळे दाव्याचे मूळ स्वरूप बदलणार आहे का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असेही निर्देश दिलेले आहेत की वादीचा दावा दुरुस्तीचा अर्ज व प्रतिवादीचा दावा परत करावा असा अर्ज हे दोन्ही एका वेळी चालवण्यात यावे। दुरुस्तीच्या अर्जाचा निकाल देत असताना माननीय कोर्टाने त्या दुरुस्तीमुळे अधिकार क्षेत्रामध्ये बदल होत आहेत का, दाव्याचे मूळ स्वरूप बदलत आहे का, दावा कोणत्या कायद्याने बार आहे का, या सर्व गोष्टी पाहून दुरुस्तीचा अर्ज निकाली करावा। परंतु दुरुस्तीचा अर्ज आधी निकाली करून त्यानंतर अधिकार क्षेत्राबाबतचा मुद्दा ठरवता येणार नाही, कारण अधिकार क्षेत्र हे ओरिजिनल दावा ज्या दिवशी दाखल केलेला आहे व दाव्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यावरून ठरवले जाऊ शकते। दुरुस्तीद्वारे अधिकार क्षेत्र ठरवता येणार नाही असे या केसमध्ये म्हटलेले आहे। या केसमधील पक्षकारांची नावे आहेत अक्षय क्युनिम विरुद्ध
रॉयसी सेव्हिओ पेरेरिया, रिट पिटिशन नंबर 375/2025. या संपूर्ण केसचा सारांश असा आहे की जर वादीने दावा दाखल केला, प्रतिवादीने त्यामध्ये हजर होऊन अशी हरकत घेतली की माननीय कोर्टास हा दावा चालवण्याचा अधिकार नाही, अधिकार क्षेत्र नाही, त्यामुळे दावा परत देण्यात यावा, आणि त्यानंतर जर का वादीने अधिकार क्षेत्रामध्ये दावा आणण्यासाठी दावा दुरुस्तीचा अर्ज दिला आणि त्यामुळे मूळ दाव्याचे स्वरूप बदलणार असेल तर वादीचा दुरुस्तीचा अर्ज अगोदर डिसाईड करता येणार नाही, तर वादी व प्रतिवादी यांचे दोघांचे अर्ज एकाच वेळी डिसाईड करावे लागतील आणि त्या दुरुस्तीने जर दाव्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होणार असेल किंवा ह्या दोन्ही अर्जाचा निकाल देत असताना दावा दाखल केलेल्या तारखेदिवशी जर मेहरबान कोर्टाला अधिकार क्षेत्र नसेल तर वादीचा दावा हा परत द्यावा लागेल. माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर हाईप नावाच्या कलरच्या बटनाला क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. बाजूचे बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.